नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वादसंपन्न आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पूर्वी शाळेच्या बाहेर मिळायची तशी मिठाई किंवा बर्फी. एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी मिठाई मिळायची पूर्वी शाळेच्या बाहेर. ती कशी बनवायची ते आपण बघू. त्यासाठी इथे 1 वाटी तूप घेतले मी. त्यातलं आपण पाऊण वाटी तूप जवळजवळ कढईत टाकून घेऊ आणि थोडंसं तूप शिल्लक ठेवू, जसं लागेल तसं नंतर वापरू. आता याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊ. ज्या वाटीनं तूप घेतलं होतं त्याच वाटीनं आपण 2 वाट्या मैदा घेतलाय. ही दुसरी वाटी टाकून घेऊ आणि तुपावर मैदा छान भाजून घ्यायचा आपल्याला. हे आता जरी कोरडं दिसत असेल तर थोडं भाजत भाजत आलं की आपोआप तूप सुटायला लागतं. याला थोडंसं ओलसर होतं याच्यापेक्षा. असे गोळे फोडत फोडत दाबून दाबून आपण भाजून घ्यायचा आहे मैदा. ही बर्फी पांढरीच असते, त्यामुळे खूप जास्त पण आपल्याला मैदा कलर बदलेपर्यंत भाजायचा नाहीये. थोडासा कलर बदलायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कमीच गॅसवर भाजायचा आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आणखी तूप टाकून घेऊ आपण. आणि याला आणखी थोडा वेळ भाजून घेऊ असंच एकसारखं हलवत. मैदा भाजल्याचा वास यायला लागला किंवा थोडासा कलर बदलला की आपल्याला हे भाजणे बंद करायचं आहे. खूप जास्त भाजलं तर बर्फीचा कलर बदलेल. आता इथे बऱ्यापैकी भाजली बर्फी मैदा. आता याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप टाकून घेऊ आणि याला आणखी भाजून घेऊ थोडा वेळ. याला भाजायला 10 मिनिट लागतात, कारण गॅस एकदम कमी आहे. कमी गॅसवरच भाजायचा आहे आपल्याला हा मैदा. आता इथे आणखी छान भाजलाय आपला मैदा, पण थोडी अजून होण्याची गरज आहे याला. आता याचा वास पण यायला लागलाय मस्त गरभर. पूर्ण मैदा भाजल्याचा वास सगळीकडे पसरलाय. आता आपला हा मैदा भाजून झालेला आहे, पण याला लगेच काढून घेऊ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये. ज्या कढईत भाजलाय त्यातच ठेवायचा नाही, कारण कढई गरम असते, त्याने आणखी भाजला जाईल तो आणि बर्फीचा कलर बदलून जाईल. म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मैदा. आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. हे थंड होतंय तोपर्यंत आपण साखर दळून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी साखर घेऊ आपण. 2 वाटी मैद्यासाठी 1.5 वाटी साखर घेतली इथे. आता ही साखर बारीक दळून घेऊ. तुमच्याकडे विलायची पावडर नसेल तर साखर दळतानाच विलायची टाकून घ्या. तर इथे बारीक साखर दळून झाली आपली. आता ही पिठी साखर आपण मैद्यामध्ये घालू. थोडी थोडी करून घालायची आहे साखर आणि मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिक्स झालं की आणखी पिठी साखर घालू. हिला पण तशीच मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता राहिलेली साखर पण याच्यात घालून घेऊ आपण आणि सगळं मिक्स करून घेऊ. हे छान व्यवस्थित मिक्स झालं की मग याला एका ट्रेमध्ये काढायचे. आता याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकली आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर खूपच कोरडं कोरडं वाटत असेल तर याला मिक्सरमधून फिरवू शकता तुम्ही एकदा. छान असं व्यवस्थित सेट होतं मग ते मिश्रण. किंवा असं जरी व्यवस्थित प्लेन करून घेतलं तरी पण छान वड्या होतात. आता इथे मी एका केक टिनला तूप लावून घेतले, तुपानं ग्रेसिंग करून घेतले. त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ आपण आपलं. मैदा याच्यामध्ये ओतून घेतला.
आता याला असं प्लेन करून घेऊ, दाबून दाबून असं स्पॅच्युलाने पूर्ण प्लेन करून घ्यायचं, किंवा एखाद्या सपाट बुडाच्या वाटीने पण तुम्ही असं प्लेन करून घेऊ शकता. मस्त असं सगळं एकसारखं मऊ करून घ्यायचं आपल्याला हे. आता इथे झालंय सगळं आपलं मऊ करून. हे मस्त असं मिश्रण झालेलं आहे. जरी कोरडं दिसत असलं तर असं व्यवस्थित प्लेन केलं ना तर सेट होतात वड्या मस्त. आता इथे आपलं प्लेन करून झाले. आता याला आपण वड्यांच्या आकारात कट करून घेऊ. तुम्हाला जशा पाहिजे तशा लहान मोठ्या वड्या करून घ्या. पण या कट आत्ताच देऊन ठेवा. थंड झाल्यावर जर कट दिले ना तर वडी व्यवस्थित कट होत नाही. चौकोनी आकारात इकडे तिकडे जातं ते कट करताना, म्हणून आत्ता कट देऊन ठेवायचे. असे एकदम मस्त असे व्यवस्थित कट बसलेत आपल्या बर्फीला. आता हिला फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवायची, किंवा बाहेर 2 तास. आता मी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवली होती सेट करायला. मस्त सेट झाली आपली बर्फी. आता काढून बघू. पण एकदा पहिले आपण ज्या चिरा दिल्या होत्या ना, कट दिले होते, त्याच्यातून परत एकदा सुरी फिरवून घ्यायची. मस्त सेट झालेली आहे बर्फी. आणि चवीला पण एकदम जशी विकत मिळते तशीच होते ही बर्फी. बघू शकता इथे एकदम मस्त अशा वड्या तयार झाल्यात. छानपैकी सगळ्या बाजूने मस्त प्लेन झाली आपली बर्फी. आता या सगळ्या वड्या आपण काढून घेऊ. पूर्वी बर्फी शाळेच्या बाहेर मिळायची 4 आणि 8 आण्याला. एकदम मस्त अशी बर्फी लागते ही चवीला. आणि ही बर्फी पण सेम त्याच चवीची झालेली आहे, आणि तोंडात टाकताच विरघळते अशी झालेली आहे. एकसारखे आपल्या मस्त अशा वड्या झाल्यात. मी तोडून दाखवते तुम्हाला. एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने बर्फी एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि शाळेच्या आठवणी ताज्या होतील. लहानपणी खाल्लेली ही बर्फी पुन्हा एकदा करून बघा आणि खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.